सर्टिफिकेट असं या बाबाचे तुम्ही कागदपत्र द्यायचे. आता काही व्यक्तींचा मृत्यूचं म्हणजे घरी झालेला असून कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट त्यांच्याकडे अवेलेबल नसतं, म्हणजे कुठल्याही रुग्णालयीन बी नसतं, काहीच नसतं, FIR बी नाही आणि शवविच्छेदन पण नाही. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी तेथील जे घरातील जे लोक आहेत त्या लोकांचं तुम्ही आता या शासन निर्णयामध्ये नाही, पण माझ्या वैयक्तिक मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सुद्धा देऊ शकता की बुवा आमच्या वडिलांचा किंवा आमच्या आजोबांचा मृत्यू अमुक अमुक तारखेला झाला होता असं सांगणारच घरातील एका रक्तातल्या नात्यातल्या व्यक्तीचं तुम्ही त्यामध्ये ॲफिडेविट देखील देऊ शकता. आता त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पुरावे द्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच रहिवासाचे पुरावे द्यायचे आहेत. आता रहिवासाच्या पुराव्यामध्ये काय द्यायचं आहे, तर मालमत्ता करायची पावती, पाणीपट्टी, वीज बिल हे द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला मालमत्तेचे देखील पुरावे द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही 7/12 उतारा, 8 उतारा, वारस नोंदीचा फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत